सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उद्यापासून नवरात्री सुरुवात होत आहे। या नवरात्रीमध्ये सर्वत्र देवी देवतांची उपासना, गावोगावी घरोघरी घटस्थापना केली जाते आणि देवीची उपासना केली जाते। आणि म्हणून सर्वत्र देवतेचं राजस आणि तामस असं वातावरण सर्वत्र असतं। महानुभाव पंथीय लोक या 9 दिवसामध्ये नवरात्रीमध्ये परमेश्वराचं नामस्मरण करीत काळ घालवित असतात। कारण सर्वत्र देवतेची उपासना असते, देवीची उपासना असते आणि ह्या देवता विघ्न करतात। म्हणून ईश्वर साधक हा कुठे सार्वजनिक ठिकाणी जिथं देवी बसलेली आहे तिथे जात नाही। ज्या घरामध्ये देवी बसलेली आहे तिथलं अन्नोदक वगैरे स्वीकार करत नाही आणि आपला पूर्ण वेळ तो परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये घालवित असतो। कारण जर हा परमेश्वराच्या विशेष देवपूजा, प्रसाद, तीर्थस्थान या सान्निध्यामधून जर तो बाहेर गेला तर त्याला देवता विघ्न संपादन करीत असते। आणि हे सर्व परमेश्वराच्याच व्यवस्थेनुसार चाललेलं असतं। ह्या देवता सुद्धा विघ्न करतात, ही सुद्धा परमेश्वरानेच घालून दिलेली व्यवस्था आहे। एकदा जोगेश्वरीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू होते आणि त्या देवतेच्या मंदिरामध्ये देवाचं वास्तव्य होतं आणि तिथे एक देवता साधक मेंढराचा बळी देण्यासाठी मेंढरू घेऊन आला। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आसनावरती बसलेले आहेत, बाईसा व्यापार करत होत्या आणि तिथे त्या देवतेच्या समोर तो देवता साधक आला मेंढराचा बळी देण्यासाठी। तेव्हा बाईसांनी ते पाहिलं आणि म्हणतात की अरे, इथे श्री चक्रधर प्रभू ईश्वर अवतार इथं उपस्थित आहेत आणि हा बळी देणं, जीवाला दुःख देणं वगैरे त्या दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू परमेश्वराला स्वीकार नाही, तू इथून जा। पण तो आपलं ते बळी देण्याच्या विधीची तयारी करू लागला, बाईसांचं काही ऐकलं नाही। त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे पाहतात हे दृश्य आणि बाईसाला म्हणतात, बाई, हा देईन म्हणताय, हा देवतेला बळी देईन म्हणतोय आणि देवता म्हणते मी बळी घेईन, येथूनही चाला। हा देईन म्हणतोय, ते घेईन म्हणतोय, इथून चाला। आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्या देवतेच्या मंदिरामधून निघून गेले। अर्थात ही जी व्यवस्था आहे परमेश्वरानेच व्यवस्था लावून दिलेली आहे। दुसरा एक प्रसंग आहे आणि तो प्रसंग म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हिवरळीला असताना नवरात्र झालेला आहे, खांडे महानवमीचा तो दिवस आणि सूर्योदयाच्या वेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बाईसांना सांगतात की बाई तयारी करा, हे नगराबाहेर जाईल। बाईसा म्हणतात का बाबा? तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, बाई आज खांडे महानवमी, आज घरोघरी देवतेच्या समोर रेड्याचा, प्राण्यांचा बळी दिला जातो आणि जिथे हिंसा होते त्या ठिकाणी महात्म्यांनी थांबू नये, हिंसा वर्ते ते स्थानी महात्म्य असू नये। आणि आज नगरामध्ये घरोघरी हिंसा होणार आहे, प्राण्यांचा बळी दिला जाणार आहे आणि म्हणून आम्ही आता नगराच्या बाहेर जाणार आहोत, तयारी करा। आणि बाईसांनी मग तयारी केली, विषदेव वगैरे म्हणजे विस्तव वगैरे घेतला आणि नागावीर म्हणून आहे
हिवरळीच्या बाहेर एक विहीर आहे, त्या बारवेच्या काठी सूर्योदयाच्या वेळी श्री चक्रधर प्रभू आले. तिथं रवणीवरती बाईसांनी आसन अंतरलं. देव रवणीवरती बसले. बाईसा पाणी गरम करू लागल्या आणि त्या बारवेमधून जलदेवता त्या आल्या. देवाला त्यांनी दंडवत केला. डोईवरच्या केसांनी देवाचे श्रीचरण झाडले आणि त्यांनी देवाला हात जोडून प्रार्थना केली की जी नगरामध्ये आम्हाला साधक बळी देत आहेत प्राण्यांचा, ते घेण्यासाठी आम्ही जावे का? आणि देवाने सांगितलं जा. आणि मग त्या देवता देवाची रत्नांनी ओवाळणी करून आणि त्या देवता हिवरळी नगरीमध्ये गेल्या, नगरामध्ये गेल्या. बाईसांना आश्चर्य वाटलं की देव कोणाशी बोलतायत. आणि मग बाईसांनी विचारलं, हा बाबा आपण कोणाशी बोलत होतात? तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की बाई, ह्या जलदेवता आम्हाला आज्ञा मागत होत्या. मग बाबा, त्या देवता मला कशा दिसल्या नाहीत? त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की ह्या देवता आपल्याला कुणाला दिसू देत नाहीत, त्या स्वतःला दुसऱ्याला पाहू देत नाहीत. आणि अशा प्रकारे हिवरळीला ही घटना घडलेली आहे. अशा या देवता नगरामध्ये घरोघरी संचार करून तेथील पशु पक्ष्यांचा बळी स्वीकारत होत्या. ह्या देवतांची व्यवस्था सुद्धा परमेश्वरांनी लावून दिलेली आहे. आणि ह्या देवता ज्यावेळेस एखादा परमेश्वराचा भक्त, नामस्मरण करणारा साधक एखाद्या वेळेस त्या देवतांच्या फेरीमध्ये आला तर निश्चितच देवता त्याला विघ्न करतात. म्हणून या नवरात्रामध्ये 10 दिवस त्या देवतांचं विघ्न होतं. हे विघ्न होऊ नये म्हणून परमेश्वराचे भक्त साधक हे 9 दिवस नामस्मरण करतात, प्रसाद वंदन करतात, स्थान वंदन करतात, भक्ती करतात आणि त्याच्यामध्ये हा काळ घालतात. परमेश्वर भक्तांना देवता विघ्न करतात. या सृष्टीची व्यवस्थाच आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये संहार, सृष्टी, संहार आणि रचना, संसरण प्रकरण निरूपण केलेलं आहे. संसरणामध्ये परमेश्वरांनी निरूपण केलेलं आहे की ह्या देवता परमेश्वराच्या आज्ञेने, ह्या चैतन्य मायेने ह्या सृष्टीची रचना केली. संसरण म्हणजे रचना, उत्पत्ती. त्याच्यानंतर सृष्टी म्हणजे संसरण म्हणजे रचना झाल्यापासून ते संहार होईपर्यंत हे सृष्टीचं या ठिकाणी अस्तित्व आहे, म्हणजे स्थिती. संसरण म्हणजे रचना आणि त्याच्यानंतर स्थिती म्हणजे सृष्टी आणि नंतर संहार. संसरण, सृष्टी आणि संहार या 3 गोष्टी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे या सृष्टीची रचना होते, म्हणजे रचना ही सुद्धा देवतेमार्फत केल्या जाते. म्हणजे काही देवता ह्या रचना करणारे आहेत. त्याच्यानंतर ही सृष्टी चालत राहते. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ही सृष्टी चालत राहते. म्हणजे ही सृष्टी चालवणाऱ्या पण देवता शक्ती आहेत, परमेश्वराच्या शक्ती आहेत. त्या देवता शक्ती या सृष्टीचं कार्य करतात. म्हणजे जीवाला दुःख भोगवतात, सुख भोगवतात. जीव अर्जक, देवता फळदाती. जीवानी जसं जसं अर्जन केलेलं आहे तसं तसं ह्या देवता त्याला फळ देतात. जर जीवानी पाप केलेलं असेल तर त्याला दुःख फळ भोगवितात. जीवानी जर पुण्य केलं असेल तर त्याला सुख फळ भोगवतात. आणि हे सृष्टीमध्ये हे देवता कार्य करतात. म्हणजे संसरण म्हणजे उत्पत्ती, ही स्थिती आणि लय. लय म्हणजे या सृष्टीचा संहार. संहार करणाऱ्या पण शक्ती आहेत. संहार म्हणजे विघ्न, संहार म्हणजे संकष्ट, संहार म्हणजे नाश. नाश करणारे पण देवता आहेत. आणि ह्या उत्पत्ती, स्थिती आणि लय, सृष्टी, रचना आणि संहार हे 3 प्रकार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेले आहेत. हे सर्व देवता मार्फत केल्या जातात. वैदिक संस्कृतीमध्ये त्रिशूळ जे आहे, देवतेकडे आपल्याला त्रिशूळ दिसतं. त्या त्रिशूळामध्ये सुद्धा हे 3 तत्व त्या देवता शास्त्रामध्ये सुद्धा असं वर्णन आलेलं आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि म्हणून देवता त्रिगुणात्मक आहेत.
रज, तम आणि सत्व. रज उत्पत्ती, सत्व स्थिती. रज, तम आणि सत्व. तम म्हणजे संहार, उत्पत्ती, स्थिती आणि लय, हे 3 प्रकार आहेत. आणि म्हणून हे देवतांकडेच कार्य सोपवलेले आहेत. ते निर्माण करण्याचं कार्य सुद्धा देवतांकडेच परमेश्वरांनी सोपविलेलं आहे. म्हणजे एखादा शेतकरी आहे, तो शेतामध्ये बीज पेरतो. बीज टाकल्यानंतर त्या बीजाचं अंकुर निर्माण होतं. अंकुराचं त्याचं रोपट्यामध्ये निर्मिती होते. रोपट्याचा वृक्ष होतो आणि वृक्षाला पुन्हा फूल येतात, फळं येतात आणि मग नंतर त्याचा पुन्हा नाश होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय. हा मनुष्य देह आहे. जन्म, मातेच्या गर्भामध्ये पुरुष श्रोणित वीर्य आणि स्त्रियांचं श्रोणित, हे 2 एकत्र येऊन त्या ठिकाणी अगदी सूक्ष्म असा गर्भ निर्माण होतो. आणि मग मातेच्या शरीरामधून नाळेद्वारे त्या गर्भाला रक्तपुरवठा, रसपुरवठा व्हायला लागतो. मग तो गर्भ वाढत 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 9 महिने 9 दिवसांनी त्याला सर्व अवयव पूर्ण होऊन तो जन्माला येतो. आणि जन्माला आल्यानंतर तो अगदी वाढत 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 5 फुटाचा मनुष्य बनतो. आणि हे मनुष्य बनतो आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू ऱ्हास होऊन त्याचा नाश होतो. जे माता अन्न खाते, फळं खाते, त्या फळाचं रक्त बनतं. ते रक्त नाळेद्वारे त्या गर्भाला पोहोचतं. तो गर्भ मोठा होतो, जन्म होतो. त्याच्यानंतर तो मनुष्य मग फळं, भाजीपाला, अन्न, धान्य हे ग्रहण करतो. आणि मग ते ग्रहण करून हळूहळू हळूहळू तो 5 फुटाचा बनतो. आणि हे फळं, भाजीपाला, हे अन्न पदार्थ या मातीतून निर्माण होतात. बीज टाकलं, त्या बीजाचं वृक्ष होतो. त्या वृक्षाला फळं येतात. ते फळं तो स्वीकार करतो. म्हणजे मातीमधून हे सर्व निर्माण होतं आणि पुन्हा मातीमध्ये ते विलीन होतं. ह्या प्रकारे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे संपूर्ण ह्या जीवनामध्ये हे 3 स्थिती सगळीकडे आहेत. आणि हे सर्व देवता कार्य करतात. हे देवता कार्य करतात. देवतांकडे हे सोपविलेलं आहे परमेश्वराने. परमेश्वराचा सकळही व्यापार हा शक्तिद्वारक आहे. म्हणजे परमेश्वराचा सर्व व्यापार ह्या शक्ती, म्हणजे 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता हे परमेश्वराची सेवा करत असतात. कोणाकडे उत्पत्ती करण्याचं काम सोपविलेलं आहे, कोणा देवतेकडे ते स्थिती म्हणजे त्याचं पालन करण्याचं काम सोपविलेलं आहे, आणि कोणा देवतेकडे त्याचा नाश करण्याचं कार्य सोपविलेलं आहे. नाश करणं म्हणजे संकट, विघ्न, मृत्यू, विनाश करणाऱ्या पण शक्ती आहेत. आणि अशा ह्या शक्ती ह्या सर्वत्र संचार करत असतात. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की देवताक्षोभ, पात्रक्षोभ ह्या ज्या शक्ती आहेत ह्या शक्ती विघ्न करतात. म्हणून साधकांनी धर्माचं आचरण करत असताना त्या देवतांना आपल्यापासून उपद्रव होणार नाही, देवतांचा अधिक्षेप होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगितलेलं आहे. साधकांनी न पाळतं म्हणजे काय की ते देवता क्षेत्र, देवताचं प्रभाव क्षेत्र. आणि या प्रभाव क्षेत्रामध्ये गेल्यानंतर देवतांना आपल्याकडून जर उपद्रव झाला तर त्या देवता विघ्न करतात. आपण त्या देवतांच्या क्षेत्रामध्ये जर गेलो तर त्या देवता आपल्याला विघ्न करतात. आणि हे विघ्न साधकाला होत असतं. कारण काही देवता या त्रिगुणात्मक देवतात, काही देवता यांच्याकडे विनाश करण्याची, विघ्न करण्याची, संकष्ट आणण्याची अशा काही विघ्न करणाऱ्या देवता आहेत. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्या पुरुष देवता आहेत त्या परमेश्वर साधकाला विघ्न करत नाहीत, परंतु स्त्री देवता ह्या प्रकर्षाने विघ्न करतात. आणि म्हणून नवरात्रामध्ये ह्या स्त्री देवतांची उपासना होते. आणि ह्या स्त्री देवता अत्यंत विघ्न करणाऱ्या देवता आहेत. म्हणून ह्या नवरात्रामध्ये परमेश्वर साधकांनी नामस्मरण, प्रसाद वंदन, तीर्थस्थानाचं वंदन, स्थान वंदन याच्यामध्ये स्मरणामध्ये आपल्या मठमंदिरामध्ये एका अशा सात्विक स्थानावरती आपले हे 9 दिवस परमेश्वराचं स्मरण करावं असं सांगितलेलं आहे. गणपतीमध्ये एवढं प्रकर्षाने सांगितलेलं नाही, कारण पुरुष देवता ह्या परमेश्वर साधकाला कधी कधी सहाय्य पण करतात.
कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वचन आहे, संयोग वियोग साह्य हे तिन्ही माया करी. म्हणजे काही काही देवता साधकाला साह्य पण करतात, त्यावेळेस प्रकर्षाने न पाळल्या जात नाही. परंतु ह्या नवरात्रामध्ये ह्याची देवी आहे, ही देवी ही देवता साधकाला विघ्न करणारी स्त्री देवता आहे. म्हणून ह्या नवरात्रामध्ये न पाळतो हे प्रकर्षाने आपल्याला त्याचे नियम पाळलेच पाहिजे. आणि म्हणून नवरात्रामध्ये साधक घटस्थापना झालेल्या घरातील अन्नोदक परमेश्वर भक्ती करणारे उपदेशी भिक्षू स्वीकारत नाहीत. ज्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे त्यांच्या दुकानामधले सुद्धा अन्नपदार्थ आणत नाहीत. तरी 10 दिवस आधीच त्या सगळ्यांचा संग्रह केला जातो आणि मग नवरात्रामध्ये हे संग्रह केलेले अन्नपदार्थ सेवन केल्या जातात. आणि दसऱ्यानंतर मग पुन्हा नेहमीसारखं बाहेरून खाद्यपदार्थ वगैरे याच्यावरती काही बंधन नाही. अशा पद्धतीनं या नवरात्रामध्ये देवता विघ्न करतात. म्हणून या विघ्नापासून आपलं संरक्षण करण्यासाठी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आणि परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये हे 10 दिवस आपण परमेश्वराचं स्मरण, पारायण, लीळाचिंतन, देवपूजा, प्रसाद वंदन, स्थान वंदन करत राहिलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.